नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। यापूर्वीच्या सिरीजमध्ये आपण मानसशास्त्र, विज्ञान तसेच सामाजिक शास्त्र या सर्व सिरीज पाहिलेल्या आहेत। त्याची लिंक टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता। तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिशची सिरीज। तर चला सुरुवात करूया इंग्लिशच्या सिरीजला। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद। तर चला करूया आजच्या सिरीजला सुरुवात। चला पाहूया इंग्लिशचे आज प्रश्न। सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस। आय नो हर। इथे 4 पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। योग्य पर्याय कोणता आहे? शी इज नोन बाय मी, सी वॉज नोन बाय मी, शी वॉज नोन टू मी अँड सी इज नोन टू मी। योग्य उत्तर निवडायचं आहे तुम्हाला। काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे। शी इज नोन टू मी, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच। इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं याचं। ही सॅड टू हर, आर यू कमिंग टू द पार्टी। काय असेल याचं योग्य उत्तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ही आस्क्ड हर वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड। जो करेक्ट मीनिंग आहे, जो वर्ड दिलेला आहे त्याचं स्पेलिंग करेक्ट आहे, कोणतं करेक्ट आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। कोणतं आहे करेक्ट स्पेलिंग? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द मिसस्पेल्ड वर्ड। ज्याचं स्पेलिंग चुकीचं आहे ते आपल्याला निवडायचं आहे। कोणत्या वर्डचं स्पेलिंग चुकीचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। काय असेल? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं आहे। तर याचा पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे, सर्जंट। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। ही बाउट आईस्क्रीम। काय येणार आहे? तिथं 4 पर्याय दिले आहेत, अँड, अ, द किंवा नो आर्टिकल। काय असेल योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द करेक्ट ॲडव्हर्ब टू फिल इन द ब्लँक। डॅड शी इज डाऊन विथ फ्लाय, ही कांट गो टू ऑफिस। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे सिन्स। सिन्स म्हणजे सिन्स आहे याचं योग्य उत्तर। चला पाहूया पुढचा प्रश्न। नेम द अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लाउज। व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट। 4 क्लाउज दिलेले आहेत, नाउन क्लाउज, ॲडजेक्टिव्ह क्लाउज, रिलेटिव्ह क्लाउज किंवा ॲडव्हर्ब क्लाउज। अंडरलाईन वर्ड आहे व्हॉट यू सेड। हा अंडरलाईन वर्ड आहे व्हॉट यू सेड। तर याचं योग्य उत्तर सांगायचं तुम्हाला। काय असेल व्हॉट यू सेडचं? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे नाउन क्लाउज। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द अप्रोप्राइट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स। द प्लेयर्स डेमॉन्स्ट्रेटेड डॅश डॅश द अंपायर डॅश डॅश इज पार्शियलिटी। काय असेल? फील करायचं आहे तुम्हाला। पहिल्यामध्ये विथ टू, सेकंड पर्याय दिला आहे विथ अगेन्स्ट, थर्ड इज टू अगेन्स्ट, फोर्थ इज टू विथ। योग्य पर्याय निवडायचं आहे तुम्हाला। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे विथ अगेन्स्ट। द प्लेयर्स डेमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर अगेन्स्ट हिज पार्शियलिटी, हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। आपल्याला एक पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर 9 to 13 हा पॅसेजवर डिपेंड असलेले क्वेश्चन आहेत। तर पाहूया पॅसेजमध्ये काय दिलं आहे, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। अर्नेस्ट रुदरफोर्ड वॉज द सन ऑफ स्कॉट एमर्जंट टू न्यूझीलँड। म्हणजे अर्नेस्ट रुदरफोर्डबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे। हिज पॅरेंट्स हॅड 12 चिल्ड्रन ऑफ whom अर्नेस्ट वॉज द 4th. हिज एज्युकेशन वॉज इन अ स्टेट प्रायमरी स्कूल from which children at the age of 13 could get grant scholarship to secondary school and to the universities. Rutherford had no intention of following an academic career. He was no bookworm. He was good in any rough and tumble and a teen football player.
but he was good at Latin and he had a passion for music and a mechanical bent of mind. At Nelson College, a state boarding school, he was an outstanding pupil. He said for a scholarship to Canterbury College, and this was because his masters expected it of him and he won it there. Rutherford, as a student, was fascinated by Hart's work on radio waves and began to conduct his own experiment in the cloakroom of the college where the student hung their gown. पॅसेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर सॉल्व करताना यामधले इम्पॉर्टंट जे त्याला अंडरलाईन करायचे जे इम्पॉर्टंट आहेत. हिज पॅरेंट्स हॅड 12 चिल्ड्रन, याला इम्पॉर्टंट करू शकता तुम्ही. याच्यामध्ये जो तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट वाटतो त्याला अंडरलाईन केल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते लवकर लवकर सॉल्व होतात. तर चला पाहूया पुढची यावर विचारलेली काही प्रश्न. रुदरफोर्ड वॉज हिज पॅरेंट्स डॅश चाइल्ड, किती चाइल्ड होते? रुदरफोर्ड कोणत्या नंबरचा चाइल्ड आहे? लास्ट, ओनली, फॉर, सेकंड. योग्य उत्तर द्यायचं आहे. तर इथे तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे फोर्थ. इथे फोर्थ आहे. तर रुदरफोर्ड वॉज हिज पॅरेंट्स चाइल्ड इज फोर्थ. चला पाहूया पुढचा प्रश्न. नेल्सन कॉलेज वॉज स्टेट बोर्डिंग स्कूल इन न्यूझीलंड, कॉलेज इन इंग्लंड, स्कूल इन स्कॉटलँड किंवा स्कूल इन युनायटेड स्टेट. तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. काय असेल पॅसेज वाचून तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तर आपण पाहिलेलं आहे काय स्टेट बोर्डिंग स्कूल इन न्यूझीलंड. चला पाहूया पुढचा प्रश्न. Rutherford sat a scholarship test because he was an outstanding student. He was a bookworm. He thought of following an academic career. His masters wanted him to that. तर काय असेल योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर आपण पाहिलेलं आहे फोर्थ पर्याय हे याचं योग्य उत्तर आहे. हिज मास्टर्स वॉन्टेड हिम टू दॅट. यस. चला पाहूया पुढचा प्रश्न. Rutherford carried out his own private experiment in some corner of the cloakroom of Nelson College, some corner of the cloakroom of the Canterbury College, a corner of the room allotted him in the boarding house किंवा in the laboratory of Nelson College. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जर तुम्हाला कोणताही पॅरेग्राफ सॉल्व करायचा असेल तर आपण पहिल्यांदा प्रश्न वाचून त्यानंतर आपण पॅरेग्राफ वाचू शकतो, ज्याच्यामुळे प्रश्न काय दिलेले आहेत याचं आणि आपल्याला वेळेचं नियोजन करता येईल. त्यामुळे आधी प्रश्न वाचन करायचं आणि त्यानंतर आपण पॅरेग्राफ वाचन करून प्रॉब्लेम सॉल्व करायचे, क्वेश्चन सॉल्व करायचे आपल्याला. चला पाहूया पुढचा प्रश्न. द फ्रेज मेकॅनिकल बेंड सजेस्ट दॅट रुदरफोर्ड, 4 पर्याय दिले आहेत. वॉज क्वाईट मेकॅनिकल, वॉज डिवाइड ऑफ ह्युमन वॉर्मथ, इमोशन्स, फिलिंग इटीसी, डिड थिंग्स अँड लाईव्ह ॲज थॉटलेसली ॲज अ मशीन, हॅड अन ॲप्टिट्यूड फॉर द सायन्स ऑफ मशिनरी. काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हॅड अन ॲप्टिट्यूड फॉर द सायन्स ऑफ मशिनरी. चला पाहूया पुढचा प्रश्न. Fill in the blanks with the most suitable alternative to make the sentence logically in sense. Pranesh told her that he dash her very well. An understanding, understand, understood, या was understanding. Choose the correct option. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अंडरस्टूड. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स. टेन्सचा करेक्ट यूज कुठे केलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. संजना डिड नॉट कुक हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज कुकड हर ब्रेकफास्ट एट. संजना हॅज नॉट कुकड हर ब्रेकफास्ट एट किंवा संजना हॅज नॉट बीन कुकड ब्रेकफास्ट एट. चूज द करेक्ट ऑप्शन. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे संजना हॅज नॉट कुकड हर ब्रेकफास्ट एट.
16 क्वेश्चन बघा. चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. फॉर अ modern man there are a number of diseases. To suffer from, for suffering, to suffer या suffering from. Choose the most correct alternatives. Option number first is the correct answer. To suffer from. Fill in the blank with most suitable alternative. I had not returned to her. Died as she left for America. Before, after, since या for. Tell me the answer. Correct answer is since. चला पाहूया पुढचा प्रश्न. Fill in the blank with most suitable preposition. Don't side dash those who act contrary dash national interest. With, to, by, to, with, by या with. Choose the correct answer. पर्याय क्रमांक 1 with to. Don't side with those who act contrary to national interest. Find out which part of the sentence has an error. A दिलेला आहे your statement that. B दिलेला आहे you find this bag. C दिलेला आहे in the street आणि D दिलेला आहे will not be trusted. पर्याय दिले आहेत. पहिल्याचं A, दुसऱ्याचं B, तिसऱ्याचं C, चौथ्याचं D. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. 4 पर्याय दिले आहेत. द टीम इज कॉन्फिडंट टू विन द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विन द मॅच अँड द टीम इज कॉन्फिडंट फॉर विनिंग द मॅच. चूज द करेक्ट ऑप्शन. काय असेल याचं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. काय असेल जो अंडरलाइन वर्ड केलेला आहे त्याचा मिनिंग काय आहे? चला लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढचा प्रश्न. Select the word which is closest to the opposite in meaning to the underlined word. He appears to be a phony person. काय असेल? Opposite word विचार आपल्याला सांगायचे phony. काय असेल याचं योग्य उत्तर? चला कमेंट बॉक्समध्ये लवकर उत्तर करायचे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पाहूया पुढचा प्रश्न. Which one of the following pair is not correctly matched at one word substitution for the given pairs? Genocide, murder of race, Soronocide, murder of sister, Eurocide, murder of brother and matricide, murder of mother. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. द यंग वन ऑफ ए कॅट इज अ किटन अँड द यंग वन ऑफ ए फ्रॉग इज. काय असेल? कॅटचं किटन आहे तर फ्रॉगचं काय असेल? तर फ्रॉगचं आहे टॅडपॉल. हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. द क्राय ऑफ ए डॉग इज बार्क. द क्राय ऑफ एन ॲप इज क्वाल्ड. काय असेल याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 2 गिब्बर हे याचं योग्य उत्तर आहे. Sudhir is afraid of books. His family thinks that he is suffering from androphobia, logophobia, bibliophobia या hedonophobia. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Fill in the blanks with the suitable word. Life is to death is as a pleasure is to suffering, pain,
पॉवर्टी या अँग्युश? योग्य उत्तर निवडायचं तुम्हाला काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पेन. Choose the correct meaning of the underlined item in the sentence. We should guard against our green-eyed friends. Rich, jealous, handsome, enthusiastic. काय असेल याचं योग्य उत्तर? तुम्हाला निवडायचं आहे योग्य उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जेलेसियस. चला पाहूया पुढचा प्रश्न. Choose the most suitable verb phrase for the sentence. While giving evidence in the court, she broke up, broke down with, broke with किंवा broke down. काय असेल याचं योग्य उत्तर? तुम्हाला निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे broke with. चला पाहूया पुढचा प्रश्न. Select the combination of numbers so that letters arranged accordingly will form a meaningful word. आपल्याला meaningful word निवडायचा आहे. पहिला दिलेला आहे R, दुसरा U, तिसरा S, चौथा G and पाचवा A दिलेला आहे. तर यापासून आपल्याला एक मीनिंगफुल वर्ड तयार करायचा असेल तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे शुगर. शुगरचं काय? S 3 नंबरला आहे, त्यानंतर 2, 4, 5 आणि A म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.